महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येत आहे। त्या पत्रकार परिषदेला उपस्थित माजी खासदार रमेश दादा, माझे सहकारी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष एजाज भाई, शिवसेना उबाटाचे विष्णुभाऊ भंगाळे, शिवसेना उबाटाचे अध्यक्ष गुलाबरावजी वाघ, शरदाबा तायडे, सुनील भाऊ महाजन, काँग्रेसचे आदरणीय राहुल भदाणे, राहुलजी भालेराव आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम आज खान्देशचा सर्वात मोठा सण, महाराष्ट्रातला मोठा सण पोळ्याच्या मी सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतो। शेतकरी बळीराजाला देखील शुभेच्छा देतो की भरभरून पाऊस जो सुरू झालेला आहे तो या ठिकाणी भरभरून पाऊस पडून नद्या नाले त्या ठिकाणी वाहून सगळी धरणं आपली भरवत आणि बळीराजाचं मात्र पाऊस होताना नुकसानही होऊ नये अशा प्रकारच्या शुभेच्छा मी बळीराजाला या ठिकाणी देतो। परवा 5 तारखेला जळगाव जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होऊ घातली आहे। त्या पार्श्वभूमीवर आजची मीटिंग ही अतिशय महत्वाची आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी मानतो, कारण की मी जळगाव जिल्हा दूध संघाचा संचालक देखील आहे आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष देखील आहे। महाविकास आघाडीची भूमिका मांडताना मी एक गोष्ट सांगतो की मागच्या वेळेला बोनस भाव फरक हा शेतकऱ्यांना दिला गेला नाही, तो यावेळेला मिळावा। नंबर 1 देता आला तर मागच्या वर्षीचा राहिलेला देखील त्यांनी द्यावा। नंबर 2 नंबर 3 5 रुपयाचं जे अनुदान देण्यात आलेलं आहे ते अनुदान अजून देखील निम्मे लोकांना मिळालेलं आमच्या दूध उत्पादकांना नाही। त्या बाबतीमध्ये 3 मंत्री त्या सभागृहात असताना दूध संघाच्या त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही। साधारणतः 6000 शेतकरी असे आहेत दूध उत्पादक की ज्यांचं बँकेत अकाउंट नाही, कारण ते सरळ कॅश डे पेमेंट गावच्या स्थानिक सोसायटीवरून घेतात। त्या एका अटीमुळे 6000 लोक वंचित आहेत। दुसरा, शासनाने टाकलेली 8 SNFची 8-3च्या खाली SNF असेल तर त्या ठिकाणी आम्ही अनुदान देणार नाही। ते 2000 लोक त्या ठिकाणी साधारण वंचित आहेत, असे 8000 लोक आमचे वंचित आहेत। 3 मंत्र्यांना मी आवाहन करतो की 5 तारखेला जी त्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा होते तत्पूर्वी त्यांनी शासनाकडून या अटी शिथिल कराव्या, राहिलेल्या 8000 लोकांना त्या ठिकाणी अनुदान मिळण्यासाठी व्यवस्था करावी। यासाठी खास पत्रकार परिषद आज रोजी घेण्यात येत आहे। दुसरा फेज जो आहे, ज्या ठिकाणी कापूस उत्पादकांना ई पीक विमा नाही म्हणून अनुदान मिळत नाहीये, केळी विम्याचा प्रश्न आहे, त्या विषयावर उन्मेष दादा त्या ठिकाणी निश्चितपणानं बोलतीलच। ही प्रास्ताविकाच्या रूपामध्ये मी या ठिकाणी प्रथम माहिती दिली। सर्वप्रथम आजच्या आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे महाविकास आघाडीचे सगळे नेते, राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष प्रमुखजी, आमचे गुलाबरावजी वाघ सहसंपर्क प्रमुख, आमचे जिल्हा प्रमुख श्री भंगाळे, आमचे महानगर अध्यक्ष राष्ट्रवादीचे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबत महानगराचे आमचे शिवसेनेचे उबाटाचे प्रमुख आहेत आबा सुनीलजी महाजन या ठिकाणी आहेत, आमचे काँग्रेसचे भालेरावजी आहेत, आमचे प्रशांत चौधरी आहेत, उपस्थित सर्व महाविकास आघाडीचा परिवार। पत्रकार परिषदेचा मूळ हेतू जो आज आहे, पोळ्याच्या निमित्ताने बळीराजाचा सण आज आहे, शेतकऱ्याचा सण आहे आणि म्हणून जिल्ह्यातला शेतकरी विशेषतः दूध उत्पादक जी AGM होते वार्षिक सर्वसाधारण बैठक, त्याकडे डोळे लावून बसलेले आहे की दूध उत्पादकाला आता तरी न्याय मिळेल या भावनेने त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आम्ही पण म्हटलं की झाल्यावर आपण प्रेस घेतलं का लोकांना असं वाटतं आरोप करण्यासाठी घेतली, पण आम्ही या सत्सविवेक भावनेने आजची प्रेस घेतो आहे की त्यांना सत्सविवेक बुद्धी मिळव, शेतकऱ्याला बळीराजाला न्याय देण्याच्यासाठी अजून 1.5 दिवस हातात वेळ आहे, त्याच्यातून त्याला सद्बुद्धी येऊ म्हणून त्या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून बळीराजासाठीच्या आम्ही त्या ठिकाणी घेतोय। सगळ्यात महत्वाचा मुद्दा मगाशी ज्येष्ठ संचालक ज्यांनी दूध संघामध्ये अत्यंत अभ्यासूपणे काम करत दूध संघाला वाढीस नेण्यामध्ये प्रचंड मोठं योगदान राहिलंय। ज्या तालुक्यातून ते येतात चाळीसगाव, त्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त संस्था जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी देऊन दूध वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत। म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्याला मागे आपण जर म्हणतो ना करणी और कथनी, त्या पद्धतीने आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या पुढे काही मुद्दे मांडले। महत्वाचा मुद्दा एक आहे, आपल्या पुढे तो मुद्दा आम्ही मांडला, पण त्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यामुळे त्याला राजकीय बघितलं गेलं, पण वास्तव राजकारणाच्या पलीकडे असं आहे की दूध उत्पादकाला त्या ठिकाणी दूध उत्पादन करत असताना चारा, डेप, त्याचं पशुखाद्य, पशु किंवा जे लाईव्ह स्टॉक जनावरं त्याच्यासाठीचा
डॉक्टर पासून तर खर्च जो आपण म्हणतो दूध उत्पादन घेण्यापर्यंत, या अनुषंगाने राज्यभर दुधाच्या संदर्भात आंदोलनं झाली. राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर त्यासाठी राज्याची समिती केली गेली आणि त्या समितीवर आपल्या दूध संघाचे सन्माननीय चेअरमन यांना घेतलं गेलं. परंतु खेद याचा वाटतो, राजकारणाच्या पलीकडे आम्ही बोलतोय, सत्संग बुद्धीने बोलतोय की तीन स्तरीय समितीमध्ये दूध संघाचे चेअरमन असताना खरोखर सगळ्यांनी मान्य केलं. जयंतराव पाटलांसारख्या त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या या सगळ्यांनी सभागृहामध्ये आवाज उठवला आणि समिती फॉर्म झाली होती आणि ठरलं की 5 रुपये भाव फरक द्या, कारण की दुधाला खरंच परवडत नाहीये, किंवा 35 रुपये मिळालं पाहिजे. पण तुम्हाला सांगायला त्या ठिकाणी आपल्या माझ्यावरून गेलं पाहिजे या दूध संघाचा नाकर्तेपणा की जवळजवळ 8 ते 10 कोटी रुपये भाव फरक मिळणं अपेक्षित होतं, रुपये 5 प्रमाणे. म्हणजे जो आज मी बघितली क्वांटिटी जी आहे, साधारणतः दूध संकलन जे होतं 22-23ला 7.64 लिटर, 7,64,00,000 लिटर होतं. म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं या सगळ्याच्यात जे 5 रुपयाप्रमाणे जो भाव फरक मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. जवळजवळ 80% शेतकऱ्यांना, बरोबर, 70-80% शेतकऱ्यांना. आणि त्यानंतर परत आता आंदोलन झाली. आपण बघितलं खासदार लंके साहेबांनी केलं, दूध विकास मंत्री विखे तिथे गेले, जयंतराव पाटील साहेब त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी नवीन म्हणजे या चालू वर्षाचं पण घोषणा केली. पण तुम्हाला सांगतो, जवळजवळ आता कालावधी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मागचा 6 महिने झाले अजून दूध फरक दिला नाही. नवीन जी आता चालू ज्या 62 दिवस, आज 62वा दिवस आहे आज बरोबर, जी घोषणा केली दूध विकास मंत्र्यांनी, 62 दिवस झाले. दुसऱ्या टप्प्यातलं तर 1 रुपया अनुदान आलं नाही. अनुदान म्हणजे जर मागच्या वर्षीचं अनुदान मिळत नाही, चालू वर्षाचा 62 दिवस आला अजून अनुदान मिळत नाही, मग तुम्ही दूध उत्पादकांसाठी नक्की काय करताय हा प्रश्न जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी आहे. आणि अत्यंत गंभीर आणि जटिल बाब त्या ठिकाणी आहे, कारण की हक्काचं फरक त्यांना मिळत नाहीये. त्यामुळे ही बाब त्या ठिकाणी महत्वाची ठरते. नंबर 1. नंबर 2, जो सन्माननीय संचालक प्रमोद पाटील यांनी सांगितला की बोनस जो आता मिळाला पाहिजे, एजीएमला जी घोषणा होती, तर परिस्थिती अशी, सन्माननीय बापू आणि त्यावेळी जे संचालक मंडळ होतं, आम्ही जेव्हा बघितलं 2 रुपये 10 पैसे पहिल्या वर्षी बोनस दिला होता, नंतर 1 रुपये 5 पैशापर्यंत बोनस दिला होता, नंतर 80 पैसे बोनस दिला होता. इव्हन दो कोरोना काळामध्ये सुद्धा बोनस दिला होता, 40 पैसे, 60 पैसे, 30 पैसे. म्हणजे जो अत्यंत आपण ज्याला म्हणू की क्रिटिकल पोझिशन होती कोरोना काळात, तेव्हा सुद्धा बोनस दिले. मात्र खेद याचा वाटतो की नवीन संचालक मंडळ गिरीश महाजनजी, गुलाबराव पाटीलजी, अनिल पाटीलजी, हे सगळे 3 मंत्र्यांच्या नेतृत्वात, ते ज्याला दुधाचं ज्ञान नाही, ज्याच्याकडे गाय म्हैस डेअरी नाही, असा चेअरमन बसवला, ज्याचा दुधाचा आणि जमिनीचा संबंध नाही. आणि त्याच्याने परिणामस्वरूप काय हाल झाले तर 2 वर्षामध्ये यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस नेतृत्वामध्ये यांचं सरकार, म्हणजे दूध संघावर प्रशासन सरकार बसलं, त्यावेळेपासून आजपर्यंत 1 पैसाही बोनस दिलेला नाही. म्हणजे एनडीडीबी कडून सहकार तिथे स्थापन झाल्यापासून गेल्या 6-7 वर्षातला दुर्दैवी काळ ठरलाय. भाजपच्या काळातच बोनस मिळालेला नाही, 25 वर्षाचा इतिहास आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की कोरोना काळात बोनस देऊ शकतात, सुरुवातीच्या काळात स्थापना झाल्यावर 2 रुपये 10 पैसे बोनस देऊ शकतात, तर तुम्ही आता किमान आम्हाला अपेक्षित असं आहे. खरं तर त्यावेळेस डिव्हिडंड पण दिले, म्हणजे जे सहकारी संस्था आहेत त्यांचं जे भांडवल आहे त्याच्या अगेन्स्ट डिव्हिडंड पण मिळाला. तो डिव्हिडंड मिळत असताना 5%, 60% जो मिळत होता तो डिव्हिडंड त्यांना पूर्ण नफ्यावर संस्थेच्या त्यांना मिळत होता. यांना मान्य आहे, मागच्या वर्षी यांनी काय सांगितलं, दूध तूप चोरी काहीतरी आरोप प्रत्यारोपामध्ये सांगितलं की आम्हाला नफा नाहीये, असं काही चित्र तयार केलं आणि डिव्हिडंड पण टाळला, बनावट तोटा दाखवला. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी जसं काही खूप तज्ज्ञ झाले वाया असं रूप आणून जिल्ह्यामध्ये असं चित्र तयार केलं आणि त्याच्यातून दूध उत्पादकाच्या भावनेशी घेऊन त्याला पण असं वाटलं अरे वा आपला खूप मोठा रखवलदार हे आहेत, आणि त्या माध्यमातून डिव्हिडंड पण टाळला, बोनस पण दिला नाही. आता आम्हाला अपेक्षा अशी आहे मिनिमम 2 रुपये बोनस दिला पाहिजे, कारण की डिव्हिडंड पण नाही, बरोबर आहे. आणि त्यांनी जो मागच्या काळात संकलन झालं 27 रुपयाने जे दूध घेतलं
त्या काळातलं बटर आणि पावडर ही चांगल्या चढ्या भावाने आता विकलेली आहे. सहकार सांगतं, सहकारातून समृद्धी, इक्वल प्रॉस्पेरिटी. आपण जे म्हणतो समृद्धी म्हणजे इक्वल प्रॉस्पेरिटी, सगळ्यांची समान वृद्धी प्रगती झाली पाहिजे. तर ज्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या दुधातून तुम्ही बटर आणि पावडरचे पैसे त्या ठिकाणी आता प्रॉफिट घेतलाय, तो प्रॉफिट त्याला शेअर करा. तो तुम्हाला मजा मारण्यासाठी नाहीये, तुम्ही मौज मजा करण्यासाठी नाही तो प्रॉफिट. आणि किमान तुम्ही म्हणून आम्हाला त्या ठिकाणी 2 रुपये बोनस जर दिला तर मागचा पण बॅकलॉग कव्हर होईल आणि त्याला काही हातामध्ये पडेल आणि दूध उत्पादकाला न्याय मिळेल ही अपेक्षा त्या ठिकाणी आम्हाला आहे. आणि म्हणून आज आम्ही दूध उत्पादकांच्या माध्यमातून ती मागणी त्या ठिकाणी करतोय. नंबर 1. नंबर 2 की आम्हाला या ठिकाणी सांगायचं की मागच्या एजीएमला गंभीर बाब आहे. गिरीश महाजन साहेब मोठ्या याच्यात बोलले होते की महिला सक्षमीकरण करू. कारण दारूच्या बाटलीवर महिलांचे फोटो लावणाऱ्यांच्या तोडून महिला सक्षमीकरणाचे शब्द शोभत नाही. कारण हेच गिरीश महाजन खानदेशाच्या शादा नंदुरबारमध्ये बोलले होते की दारूची खपत होत नाही तर बाटल्यांवर बायकांचे फोटो लावा. त्यामुळे त्यांच्या तोडून महिला सुरक्षा हा शब्द शोभत नाही. लाडकी बहीण तर खूप दूर आहे, पण सुरक्षेच्या साठीचं जाऊ द्या. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही 20 लाख रुपये प्रति संस्था लोन देऊ हा शब्द दिला होता. सरकार त्यांचं आहे, त्यांचं राज्यात केंद्रात दूध संघात एक संस्थेला त्यांनी अर्थसहाय्य केलं नाही. बोलायची भात आणि बोलायची कडी. गिरीश महाजन साहेब, तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठी संस्थेला जातात का? निवडून येण्यासाठी केवळ तुम्ही आश्वासन देतात का? अहो नाही, तुम्ही किंवा प्रयत्न तर दाखवा. तुम्ही मिटिंगला जात नाही, तिथे वेळ देत नाही. एखादी प्रामाणिक दूध उत्पादकाला जाऊ दिला असं त्यांनी प्रयत्न केले असते ना. जाऊ द्या, समजा गिरीश महाजनांना तर काही माती दुधाशी संबंध नाही. थोडं वाटत होतं आम्हाला शिंगाडे हातात घेणारे गुलाबराव पाटील कुठेतरी दूध उत्पादकाची जाण ठेवतील. पण गुलाबराव पाटलांनी देखील त्या संस्थेत ज्यावेळेस निवडून आले त्या दिवसाचा बाईट आता माझ्याजवळ आहे. तुम्हाला म्हटलं तर मी ऐकू पण शकतो जर तुम्ही परवानगी दिली तर. ऐकू का? ऐकू का? तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही एका वर्षाच्या आत अपेक्षित बदल झाले नाहीत तर राजीनामा देऊ, पहिला संचालक मी असेल, असं त्यांनी बाईटवर दिले. सगळ्या मीडिया पुढे दिलेले, म्हणजे असं काही नाही. मी तुम्हाला आता ऐकवल पण त्या ठिकाणी. पण आता आमचं काम एकच राहणार आहे की या संघाला महाराष्ट्रामध्ये एकत्र कसं करायचं ही प्रतीक्षा आता लोकांच्या डोक्यात आहे आणि आम्ही हे पूर्ण करू. तुम्ही खात्री आहे आम्हाला संघ वाचवणे, संघ पुढे नेणे. राज्याची मदत असेल तर आम्ही दोघं मंत्री आहोत, राज्याकडून या संघाकरता आणता येईल ते आणू. केंद्राची मदत लागली तर आमदार गिरीश भाऊ, एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, त्यांच्या मदतीनं हा संघ वरती आणू. आणि मी तर पहिलं सांगितलंय, वर्षभराच्या आत या संघात जर फरक पडला नाही तर पहिला राजीनामा माझा असणार आहे. मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो. ही निवडणूक आम्ही आमच्या स्वतःच्या शॉप करता, तूप विकण्याकरता, 75 रुपये किलो तूप विकण्याकरता. बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही राजीनामा देऊ पहिला मी असेल. आणि मला असं वाटतं थोडंसं शेतकरी त्यांच्यातला कुठेतरी जिवंत आहे असं जर वाटत असेल शेतकऱ्यांना खरोखर जर त्या ठिकाणी त्यांना जाणीव करून द्यायचं, त्यांनी मागच्या 1.5 महिन्यापूर्वी थोडीच झलक दाखवली होती की मी राजीनामा देईन. याचा अर्थ दूध संस्थेमध्ये त्या ठिकाणी काळभोर सुरू आहे, त्या ठिकाणी अफरातफर सुरू आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं ऍप डेव्हलप होत नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते बोलताना बोलले दुर्दैवाने जिओ टॅगिंग बोलले, पण चला टॅगिंगवर आणले घरी. आमचा गुलाब भाऊंचा थोडा वेळ कमी मिळतो अभ्यासाला. जिओ टॅगिंग विहीर, फळबाग किंवा घरकुलाचा करत असतो आपण, दुधाच्या संदर्भात इयर टॅगिंग करत असतो, कानाचा टॅगिंग करत असतो. आमचे गुलाब भाऊ जिओ टॅगिंग पर्यंत तरी पोहोचले आता या पंचवार्षिकला. त्यामुळे हरकत नाही, ते थोड्या पुढच्या पंचवार्षिकला जातील कानाच्या टॅगिंग पर्यंत. गुरांचं इयर टॅगिंग करून अनुदान द्यायचं असतं. पण या सगळ्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं की आम्ही अनुदान देऊ शकत नाही. महत्वाचा बाब ती आहे. मला त्यांच्या अभ्यास न करण्यावर जायचं नाहीये, मला लाभ मिळून द्यावा कशा पद्धतीने, आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा नका करू, खमक्यापणाने न्याय मिळून द्या, आम्हाला अभिमान राहील त्या ठिकाणी. पण दुर्दैवाने भाऊ आदरणीय गुलाब भाऊ शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकऱ्यांच्यासाठी शिंगाडे हातात घेणारे. मग मी पुढचं वाक्य बोलू नये अशी माझी इच्छा आहे. त्यांचा आदर सन्मान राखावा. मी जर सोंगाड्या बोलतो त्यांना राग येतो. त्यामुळे जर खरोखर तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर या एजीएमला राजीनामा द्याल तुम्ही.
आणि जर राजीनामा दिला नाही तर सांगा, मान्य करा की मी देखील या भ्रष्टाचारामध्ये माझं समर्थन त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की किमान गुलाबराव पाटील त्या ठिकाणी राजीनामा देतील. आणि जे सत्य आहे, कारण की त्यांनी 65 दिवस झाले, 1 रुपया दिला नाही दुसऱ्या टप्प्यातला, पहिल्या टप्प्यातला तो भाग सोडून द्या, बोनस दिला नाहीये. मग तुम्ही का म्हणून त्या ठिकाणी संस्थेवर एका बाजूला सांगतात की अशा पद्धतीने आम्ही करू, आणि म्हणून तो आमचा आक्षेप त्या ठिकाणी आहे. नंबर 3 की खरं तर कोऑपरेटिव्ह मध्ये सभासद संख्या जी होती, ज्या वेळेस सन्माननीय प्रमोद बापू संचालक होते, 14-15ला 509 संस्था होत्या, 15-16ला 511 संस्था झाल्या, 16-17ला 523 संस्था झाल्या, 17-18ला 555 संस्था झाल्या, 18-19ला 576 झाल्या, 19-20ला 640 झाल्या. बाब तुम्ही लक्षात घ्या, 20-21ला 672 झाल्या, 21-22ला 701 झाल्या. म्हणजे चढत्या क्रमाने संस्था वाढत गेल्या. 500 वरून 700 वर, म्हणजे 200 संस्था वाढल्या सहकारी दूध देणाऱ्या. मात्र 22-23ला हे आले आणि 23-24ला हे आले, केवळ 8 आणि 10 संस्था वाढलेल्या आहेत. म्हणजे दूध संस्था सहकारी त्यांनी खरेदी पूर्णपणे थांबवून, या उलट खाली दुधाची क्वांटिटी पाहिली तर तेवढीच राहिलेली आहे. म्हणजे दूध येतं कोणाचं आहे? दूध येतं कुठून आहे? कोऑपरेटिव्ह संस्थांचे प्रश्नाप्रमाणे ते माझ्याकडे यादी आहे 25 संस्थांची. या 25 संस्था सांगताय की आमचे सभासद करून आमचं दूध घ्या, म्हणून ते मागणी करतायत, त्यांना सभासद करत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला खासगी संस्थातून दूध घेत आहेत. म्हणजे कोऑपरेटिव्ह हे यासाठी असतं की या सगळ्या याच्यातून इक्वल प्रॉस्पेरिटी, ज्या मी मागाशी उल्लेख केला, सगळ्यांना सोबत घेऊन सहकारातून समृद्धी व्हायच्या ऐवजी सहकारातून स्वहा व्हायला लागतंय. आणि यांनी खासगी संस्थांचं दूध घेतलंय, खासगी गटाचं दूध घेतलंय, ना की कोऑपरेटिव्ह सहकारी संस्थांचं दूध घेतलंय. आणि म्हणून याच्यात यांची टक्केवारी आहे. लाडकी बहीण योजना, आता मला वैयक्तिक जायचं नाहीये, पण शेतकऱ्यांसाठी सत्य पण मांडावं लागेल. बापू, एक खरंय का खोटंय? पूर्ण दूध संघाचा कारभार सन्मान्य चेअरमन साहेबांचे साडू बघत आहेत. तुम्ही जाऊन बघा. मी खोटं बोलत असेल तर मला सांगा, उन्मेष पाटील तुम्ही राजकारण करू नका आणि वैयक्तिक जाऊ नका. मला वैयक्तिक जायला आवडत नाही, मी कोणाच्याही वैयक्तिक जीवनात जात नाही आणि तो माझा संस्कार नाही. पण सत्य मांडलं लागेल. त्यामुळे लाडकी बहीण योजना सोडून आता लाडका साडू योजना सुरू झालेली आहे. लाडका साडू, आणि हा साडू झाडू घेऊन दूध संघ त्या ठिकाणी साफ करायला लागलेला आहे. साफ करायला घाण केली असे ठीक आहे, पण हे भ्रष्टाचाराची विष्ठा खाण्याचं काम हा साडू जेव्हा करतो आणि त्याला जेव्हा चेअरमन ज्याला पूर्ण पाठिंबा देतात आणि त्या 3 मंत्री ज्याला कवच देतात, त्यावेळेस दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडू आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही. महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून असेल, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून असेल, काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा दूध उत्पादक शेतकरी म्हणून असेल, ही बाब एवढ्यावर थांबली नाही. यांनी काय सांगितलं अजून मागच्या एजीएमला की सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या, बरोबर बापूसाहेब, त्यांना आम्ही संचालक करू, कोऑप मध्ये करू. बोलले होते की नाही एजीएमला? यांनी प्रोसिडिंग केली का नाही केली यांनाच माहिती, पण संस्थेपुढे रेकॉर्ड येते, बोलले होते तुम्ही. मात्र 12 महिने झाले सन्माननीय चेअरमन साहेब, तुम्ही मोठा आव आणतात, मी मोठा नीतिवान आहे, पण तुमची अनीती, तुमची भ्रष्ट नीती, तुमचा काळा चेहरा ओरिजिनल तो पुढे येतोय आणि त्याला 3 मंत्री पूर्ण पाठबळ देत आहेत, हे स्पष्टपणे त्या ठिकाणी जाणवतंय. आणि तुम्ही ते सुद्धा केलं नाही, म्हणजे कॉपवर तो पण घेतला नाही. याच्या पलीकडे जर आज आपण बघितलं तर यामध्ये क्लिअर कट पशुखाद्य विक्री पहिले गुणवत्ता होती, म्हणून बघा 14-15ला 28,108 मेट्रिक टन पशुखाद्य विक्री झालं. 14-15, 15-16ला 28,000, 16-17ला 27,000, 17-18ला 23,000, 18-19ला 26,000, 19-20ला 24,000 आणि बघा यांच्या ताब्यात आलं आणि 20,000 आणि आता यावर्षी तर 16,000 मेट्रिक टन, म्हणजे 8,000 मेट्रिक टन पशुखाद्य कमी झालं. मग या पशुखाद्यामध्ये मळी नक्की कुठून आणले जाते? या पशुखाद्यात मंगेश चव्हाणांच्या खासगी कारखान्यात मळी तर येत नाही ना, हा संशय या ठिकाणी येतोय. लाडका साडू तर तिथे मळीच्या माध्यमातून गुणवत्ता ढासळून आमच्या दुधामध्ये त्या ठिकाणी तेल युरिया टाकून भेसळ दूध तर देत नाही ना. तुम्हाला सांगतो ही गंभीर बाब आहे. दूध याला अमृत म्हटलं जातं, आईचं दूध या अमृत म्हटलं जातं, गाईचं दूध या अमृत म्हटलं जातं. आणि दुर्दैवाने या ठिकाणी काही भेसळचे प्रकार चालू आहे, जर यांनी थांबवले नाही ना, आता तुम्हाला सांगतो
पुढच्या 8 दिवसात जर यांनी ही भेसळ थांबवली नाही तर यांची भेसळ सुद्धा मी जिल्ह्यापुढे आणेल, मला सांगून ठेवतो. युरियाचं दूध करतात, गोड तेल टाकून दूध करतात, फॅट लागावे म्हणून भेसळ करतात. अक्षरशः दूध संघाचा क्वालिटी कंट्रोलचा एक माणूस जिभेला सुद्धा ते दूध लावत नाही, इतकी भेसळ त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दूध अमृत गोल्ड किती डिमांड होती काय त्या ठिकाणी. आज आपण जर बघितलं यांचा सेल्स डाऊन होतोय दिवसेंदिवस. या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या वर्षी यांनी तोट्यात दाखवायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीने. आणि म्हणून माझं या सगळ्यांना आव्हान आहे की आपण भाव फरक अनुदान द्या. आणि तुम्हाला सांगतो की यांनी काय केलेलं आहे, आता जवळजवळ आमचं म्हणणं जे आहे की तुम्ही जे बटर आणि जी पावडर होती तुमची याच्यामध्ये नोव्हेंबर ते एप्रिल 27 रुपयांनी जे दूध खरेदी केलं ते आता जास्त भावाने विकले गेले, तर भाव आलाय आता. आणि तो फरक तुम्ही द्या म्हणून मी ते बोनस मागतोय. आणि म्हणून आज एकंदरीत या सगळ्या जर बघितलं आपण तर यांचं अमृतधारा पुसद इथून दूध घेणे देणे चालतं. पुसद म्हणजे मागच्या संचालक मंडळाला कदाचित कोल्ड स्टोरेज विदर्भातलं पश्चिम महाराष्ट्राला मिळालं तेव्हा याने मोठं आकांड तांडव केलं होतं. किंवा साताऱ्याला ठेवलं बा काय ते दही का तूप वाईला बरोबर आहे, वाईला तेव्हा मोठं आकांड तांडव केलं होतं. मग आता वाईपेक्षा पुसद जास्त लांब आहे ना भाऊ. पुसदचं दूध आणता तुम्ही, पुसदला दूध देतात कोण? ही अमृतधारा कोणाच्या गळ्यात ही धारा जाते नक्की, बरोबर आहे का चेअरमन साहेब? या खाजगी दूध घेऊन तुम्ही कोऑपरेटिव्हचं दूध का घेत नाही, का सभासद करत नाही? आणि सांगितलं जातं आम्हाला भेटायला पाठवा, सहकारी संस्थांना आम्हाला भेटीला पाठवा. म्हणजे कोणतं राजकारण चालू आहे? आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाथ डेअरी बरोबर आहे का, तापी डिलाईट, मला त्या खाजगी संस्थांचं नाव घेऊन त्यांच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार नाहीये. पण कोऑपरेटिव्ह मुवमेंट मध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी खाजगी संस्थांचं दूध घेऊन तुम्ही इथे बिझनेस करून तुम्ही जर इकॉनॉमिक्स आणि तिथून टक्केवारीचं आज जर बघितलं 3 रुपये 70 पैसे लिटर प्रमाणे त्यांना पैसे दिले जात आहेत या खाजगी बीएमसीला. आणि कोऑपरेटिव्हला किती दिले जातात? 47 पैसे. आणि 47 पैसे का? तर बीएमसी आम्ही दिलं, यांच्या बापाचं नाही, ते एनडीडीबीने दिलेलं यांना. एनडीडीबीने यांना फ्री ऑफ कॉस्ट दिलेले एनडीडीबीने त्यावेळेस कमी पैशात माफक मोफत अनुदानात दिलेले आहेत. आणि ते बल्क मिल्क चिलर बीएमसी जिथे दूध आल्यावर थंड करून त्याचं आपण ज्याला म्हणतो साठवण आणि त्याची टिकवण्याची जी पेरिशिबिलिटी जी म्हणतो ती लाईफ वाढवलं जातं. आणि मग हे खाजगी संस्थांना सांगतात 47 पैसे प्रति लिटर. आणि ज्या कोऑपरेटिव्ह नाही त्या संस्थांना सांगतात तुम्ही बीएमसी टाका, 3 रुपये 70 पैसे रुपये लिटर देतात. म्हणजे हा जो प्रकार सुरू आहे हा सहकारातून खाजगीकरणाला पोषक चालना देणारा अगदी बरोबर मोदींच्या रूपाने इथं काम करताय. खाऊजा खाजगीकरण उदारीकरण आणि ते वेगळे इथं खाऊजा चालू संस्कृती. आणि म्हणून खाजगीकरणातून या सहकार करण्याचा जो प्रकार आहे हा गंभीर बाब या ठिकाणी येतोय. कर्मचारी बिचारे परमनंट कर्मचाऱ्यांना मागच्या काळामध्ये काही बोनस दिले गेले, यांनी काय नाही, सीधा आमचे अर्धा किलो पेढे घ्या, आमचा अर्धा तूप घ्या जा, काहीच नाही. म्हणजे कर्मचारी वाऱ्यावर प्रचंड दहशत त्या ठिकाणी आहे. सीसीटीव्ही लावून घरी यांच्या सीसीटीव्ही रिपोर्टिंग करतात ते. म्हणजे कोण आज जातो कोण बाहेर जातं एकदम म्हणजे जसं काही ते सिक्युरिटी प्रेस आहे ती नाशिकची जिथे नोटा पळवून जाणार अशा पद्धतीने सीसीटीव्हीचं काम चालू आहे. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून या सगळ्या गंभीर बाबी दुधाच्या संदर्भामध्ये आज आपण आपल्या माध्यमातून आम्ही पुढे आणत आहोत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या बाबी गांभीर्याने घेऊन या एजीएमला या दूध उत्पादकांना न्याय देण्याची सद्बुद्धी बळीराजाच्या आजच्या सणाच्या निमित्ताने आम्ही मागणी करू, त्यांना न्याय मिळो ही मागणी त्या ठिकाणी आम्ही करतो. तुम्ही जे म्हटलं लाडका साडू योजना, तर त्या साडूंना काही संवैधानिक पद आहे का, जबाबदारीचं पद आहे का? हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. कुठलंही संविधानिक पद नाहीये, कुठल्याही माध्यमातून त्यांचा अधिकार नाहीये. पण एक संस्था फेडरेशनला देणाऱ्या झाडूपासून तर मळीपासून तर केमिकल पासून तर लागणारे सगळे साधनं साडूंकडे झाडूने माल दिल्याशिवाय खरेदी होत नाही. आणि हे खोटं असेल उमेश पाटलाला चौकात फाशी द्या तुम्ही, पण एका बाजूला आम्ही तत्व आणि आम्ही निष्पक्ष स्वच्छ असल्याचा आव्हान आणायचा आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराची मोठी आज जर खाण कुठे असेल जळगाव जिल्ह्यातली तर ती दूध संघामध्ये त्या ठिकाणी. आणि म्हणून आमचा वैयक्तिक व्यक्ती म्हणून त्यांच्याशी काही आक्षेप नाही, परंतु जर कुणी एखादी व्यक्ती
भ्रष्टाचारातून विष्ठा खाण्याचं काम करत असेल तर दूध उत्पादकांच्या टाळवरचं लोणी जर कोणी खात असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही, ही पण बाब महत्वाची. त्यामुळे आज आपल्या माध्यमातून या सगळ्या फॅक्ट्स पण समोर आल्या पाहिजेत. या उलट नाथाभाऊ असताना प्रमोद पाटील आमचे जे असताना 11 ते 20 कोटी रुपयाचं एक्सपान्शन केलं प्लांटला. मग तुम्ही 110 म्हणजे RKV आहे. मला आठवतं मी तेव्हा आमदार होतो, नंतरच्या काळात खासदार होतो. राष्ट्रीय कृषी विकास योजना असतील, NDDB असतील, DPDC असतील, याचा निधी मिळवला. या उलट यांनी आता ना राज्याचा निधी आणला कुठला ना काहीच नाही. म्हणजे उलट एक्सपान्शन त्या काळात झालं, सगळे प्लांट्स त्यावेळेस अपडेट झाले. यांनी फक्त काय आयत्या वेळेवरचे येऊन तुम्ही नागोबा इथे काय तुम्हाला टक्केवारी आणि मलिदा खाण्यासाठी निवडून दिलं का तुम्हाला? आव तर खूप आणत होते तुम्ही त्यावेळेस. आणि म्हणून यापेक्षा अजून गंभीर बाबी आहेत. मी जास्त खोलात का जात नाहीये, किमान या मूलभूत गोष्टी त्यांनी कराव्या. आणि जर त्यांनी या बाबी केल्या नाही तर पुढच्या टप्प्यात मात्र मी अजून जास्त खोलात जाऊन काही सत्य तुमच्या पुढे मांडेल. त्यामुळे आज बळीराजाच्या सणाच्या दिवशी, पोळ्याच्या दिवशी या ठिकाणी त्यांना सद्बुद्धी परमेश्वर देव हीच अपेक्षा करून आमच्या ठिकाणी आजची पत्रकार परिषदेचा दुधाचा मुद्दा थांबवतो. एक मिनिट घेतो. चाळीसगाव तालुका हे दुधाचा आगार होतो. मागच्या काही काळामध्ये त्याला अवकाळा आली, पण मागच्या 8-10 वर्षामध्ये सहकाराच्या माध्यमातून संस्था वाढवून आम्ही त्या ठिकाणी ऊर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला. पण हे सत्तेत आल्यानंतर दूध उत्पादक संस्था जे फ्री हँड बेरोजगार शेतकऱ्याचे मुलं संस्था स्थापन करतात त्या ठिकाणी यांना भेटल्याशिवाय किंवा अजिबात नवीन संस्थांना परवानगी लवकर दिली जात नाही. याच्यावर ऑडिट शक सुद्धा आला, सभासद केला जात नाही, यावर ऑडिट शक आला. आणि मग यांनी कुठेतरी 4-5 संस्था नावाला वाढू दिल्या. अन्यथा ही प्रायव्हेटीकरण करायचं चाललंय की काय अशा प्रकारची शंका येते. अजिबात नवीन संस्था उद्याला तयार नाहीत. ऑडिट शक सुद्धा याच्यावर आलेला आहे. मग रेक्टिफाय केलं थोडंफार. दुसरी गोष्ट, दादा जरी या ठिकाणी म्हटले काही बाहेरच्या लोकांकडून दूध घेतलं जातं, ते दूध लो क्वालिटी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू SNF फॅट कमी असतं, भेसळ नसते कारण मी संचालक आहे, पण ते मात्र लो क्वालिटीचं निश्चित असतं आणि तिथे गैरप्रकार असण्याची फार मोठी शक्यता कोणची आहे तर लो क्वालिटी SNF फॅट कमीचं ते घेतलं जातं वशिल्याने. अशा प्रकारच्या चर्चा कर्मचाऱ्यातून आमच्याकडे आलेल्या आहेत. तर माझा एक प्रश्न आहे, पूर्वी एकंदर दूध कलेक्शन किती होत होतं आता आणि यंदा दूध कलेक्शन किती? एक्झॅक्ट तोच मुद्दा त्यांनी मांडला. दूध कलेक्शन तेवढं दिसतंय पण दूध संस्था मात्र कमी झालेल्या आहेत, त्या वाढल्या नाही आहेत. म्हणजेच खाजगीकडून दूध घेतलं जातंय. जसं की पुसद आणि नाचचा उल्लेख झाला, डिलाईटचा उल्लेख झाला, हाच एक बेसिक मुद्दा आहे. दूध हे सहकारातच घेतलं गेलं पाहिजे. दूध हे बाहेरून केव्हा घेतलं जातं? फक्त ज्या वेळेला तुम्हाला कस्टमरला गरज आहे त्यावेळेला तुमचं कलेक्शन होत नसेल तर तुम्ही घेऊ शकतात अपवादात्मक परिस्थितीत. पण तुम्ही सरसकट 12 ते 12 महिने दुधाला मंदीच्या काळामध्ये ज्यावेळेला आपल्या शेतकऱ्याला दूध येऊन इथं पावडर बनवली जाते, दूध विकलं जात नाही, कमी प्रमाणात आहे, विक्रीच्या पेक्षा जास्त दूध संकलन होतंय, अशा वेळेला तुम्ही बाहेरचं दूध घेतात. तेही लो क्वालिटीचं, भेसळ नाही, भेसळ अजिबात नाही, माफ करा, पण लो क्वालिटीचं घेतलं जातं SNF फॅट कमी. मग याच्यात कुठंतरी भ्रष्टाचाराचा वास येतो अशी शंका त्या ठिकाणी दूध उत्पादकांमध्ये आहे, दूध उत्पादक संस्था प्रतिनिधींमध्ये आहे, कर्मचाऱ्यांमध्ये आहे. एक विरोधी म्हणून ते माझ्याकडे येऊन सांगतात. योग्य वेळी त्याचा सुद्धा आम्ही खुलासा करू, यांनी कारभार सुधारावा. विक्री वाढली आहे का? विक्री त्या प्रमाणामध्ये जी अपेक्षित वाढलेली नाही. जो मुद्दा जो आहे आता सरासरी दूध विक्रीचा 14-15ला 170 त्या ठिकाणी 1000 लिटर दूध होतं, म्हणजे 1,70,000 बरोबर बापू? 14-15ला 1,70,000, 15-16ला 1,77,000, 16-17ला 1,86,000, 186, 195, 197, 229 आणि आता मात्र 160. म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये सगळ्यात विक्री कमी या वर्षात झाली. यंदा 160. मला तुलनात्मक चर्चा देतो मी, ओपन आहे, त्यांचंच आहे, त्यांनी दिलेलं आताचा अहवाल चालू आहे. फोटो काढून घ्या. तुम्हाला देतो. दादा, एकीकडे शेतकरी हा उत्पन्नासाठी त्यासाठी काबाड कष्ट करतो, दुधाच्या उत्पादनासाठी देवाकडे प्रयत्न करतो, पण मलाई मात्र कोणाच्या घशात जातो. हाच जिल्हावासियांना प्रश्न आहे आता की ही मलाई, हे दूध, हे अमृत, हे तूप, हे लोणी कोण खातंय, कोणाच्या घशात जातंय, कोण साडू आहे, कोण निविदा देतंय, कशा मॅनेज होत आहेत. दमदाट्या दिल्या जातात व्यापाऱ्यांना, ठेकेदारांना, एजन्सीला. त्यांच्या आमच्याकडे रेकॉर्ड आहेत. त्यांनी कशा पद्धतीने कोणत्या एजन्सीला कसं थांबवलंय, कशा पद्धतीने खरेदी केल्या आहेत, कशा पद्धतीने मॅनेज केल्या जात आहेत निविदा. आणि मग
एका बाजूला आम्ही खूप स्वच्छ असल्याचं आव्हान आहे तर दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठं शेण खायचं. तर मग एक तर सांगून तरी द्या आम्ही लुटायला बसलो या संस्थेत आणि तुम्हाला लुटू द्यायला काही तुमच्या जहागिरी नाही ती तुमच्या बापजाद्याची ती कॉपरेटिव्ह ॲसेट आहे. आणि एकतर वर्गीस कुरियनचा फोटो लावतात लाजा वाटल्या पाहिजे. अरे वर्गीस कुरियन आहे ना यांचा धवल क्रांती प्रणित ते कोणी पहिले समजून घ्या. यांचा वर्गीस कुरियनचा सिनेमा यांच्याकडे काय नाही माहीत नाही. त्यांच्या डेअरी यांना वर्गीस कुरियन काय माहीत राहणार. आणि म्हणून या वर्गीस कुरियन जे धवल क्रांतीचे प्रणेते म्हटले जातात त्या माध्यमातून एनडीटीव्हीकडे समजा गेल्यामुळे पुनर्जीवित झाला आणि आता कोऑपरेटिव्हकडे गेला. शेतकऱ्यांच्या हातात गेल्यावर शेतकऱ्यांच्या नावाने जर हे बोके बरोबर आहे का जर तिथे जर काही ओके करत असतील तर ते आम्ही खपून घेणार नाही. सर्वात गंभीर बाब जी या ठिकाणी मी सांगायला राहिली, दूध उत्पादक संस्थांना नवीन संस्थांना त्या ठिकाणी प्राधान्य तर दिलं जातच नाही. त्या ओपन होत असतील तर त्या ठिकाणी त्या रोखल्या जातात. त्या पलीकडे जाऊन ज्या दूध संस्था गेल्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी दूध उत्पादक दूध पुरवठा करतायत त्यांना आता एक नव्याने कंडिशन मागच्या एजीएम मध्ये टाकली यांनी की 300 दिवस 300 लिटर दूध पुरवलंच पाहिजे. यापूर्वीचा आपला पोटनियम असा होता 240 दिवस 200 लिटर. याचं कारण जे सर्वसामान्य शेतकरी जे लहान लहान गावं आहेत तिथे 10-20 शेतकरी एकत्र येऊन ज्या वेळेला सहकारातून दूध देतात त्यावेळेला 300चा पूर्ण होत नाही. पूर्ण होतो ज्या मोठ्या संस्था आहेत त्या मोठ्या संस्था संघाला दूध देतात, काही वेळा बाहेरही देतात, पण त्या कोटा मात्र पूर्ण करतात. काही लहान संस्था अशा ज्या कोटा पूर्ण करू शकत नाही त्यांचा हक्क काढायचा. याचा अर्थ संघाचे जे मूळ मालक आहेत ज्या संस्था दूध उत्पादकांच्या त्या मूळ मालक आहेत त्या संघाच्या पर्यायाने दूध उत्पादक त्यांना याच्यातून त्यांनी दूर करण्याचा फार मोठा डाव आखलेला आहे. म्हणजे लिमिटेडच संस्था या ठिकाणी याच्या सभासद राहतील आणि हे मालक होतील अशी शंका त्या ठिकाणी येते. मागच्या एजीएमला त्यांनी ते मंजूर केलेलं आहे. या एजीएमला आम्ही त्या ठिकाणी त्याला झाडून विरोध करणार आहोत. 300 लिटर प्रतिदिन 300 दिवस ही अट अत्यंत लहान दूध उत्पादक संस्थांना याच्यातून या संघातून बाहेर पडण्यासाठीच आहे अशा प्रकारचा माझा स्पष्ट आरोप आहे. ही सगळ्यात गंभीर बाब आहे. म्हणजे मतदानापासून ते दूर जातील म्हणजे